आज आपण बनवतोय कोणतीही तयारी न करता झटपट होणारे डोसे. ना डाळ भिजवायची आहे, ना तांदूळ आपल्याला भिजवायचे, तरीसुद्धा अगदी कमी वेळेत हे डोसे बनवून तयार होतात. त्यासोबतच मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली जी डोश्यासोबत खाल्ली जाते. तर लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही म्हणाल तर हे डोसे कशापासून बनवलेत? तर हे डोसे आपण बनवलेले आहेत रव्यापासून. बऱ्याच वेळेस असं होतं, की आपण डाळ आणि तांदूळ भिजवायचं राहून जातं आणि डोसे तर खायचे असतात. त्यावेळेस तुम्ही असे हे रव्यापासून झटपट होणारे क्रिस्पी किंवा मऊसुद्धा डोसे बनवू शकता. दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवणार आहोत. त्यासोबतच चटणीसुद्धा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्ही ना रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पण तुम्ही पाहणार आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे रवा लागणार आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. जो चिरोटे रवा असतो ना 0 साईजचा तो. तुमच्याकडे मोठा असेल तो वापरला तरी चालेल. आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर या वाटीने 2 वाटी मी बारीक रवा घेतला आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी दही टाकून घेऊया. तर इथे मी 2 वाटी एवढा रवा घेतला आहे आणि त्याला 1 वाटी दही वापरले. तुम्ही फक्त 1 वाटी रवा घेतला तर पाऊण वाटी दही टाकायचे त्यामध्ये. आता आपण हे दही आणि हे रवा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. तर अगोदर आपण रवा आणि दही मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेते. अगदी बरोबर हे पाणी होतं. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि असंच हे झाकून ठेवायचं आपल्याला 5 मिनिटांसाठी. म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि आपल्याला डोश्यासाठी जे पीठ आहे ते मस्त असं एकदम बारीक डोश्याच्या पिठासारखं तयार होणार आहे. तर हे पहा, असं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. मोठा रवा वापरला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित डोसे बनतात. आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे रवा, दही आणि पाणी मिक्स करून ह्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिट हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया नारळाची. तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे, त्याचा किस वापरला आहे. तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल. 4 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. तर अगदी साधी सिंपल मी इथे सुक्या नारळाची चटणी बनवून घेतली आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ भाजून तीसुद्धा टाकू शकता. टोमॅटो वगैरे तशीसुद्धा चटणी खूप छान होते. तर सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर टाकूया. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर मी इथे चटणी ही वाटून घेतली आहे. एका वाटीमध्ये ही चटणी सर्व काढून घेऊया. आता मस्त गरमागरम तडका देऊया. तर इथे थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता आणि 1 सुकी लाल मिरची तोडून टाकली आणि हा गरमागरम तडका याच्यावरती टाकून घेऊया. एकदम मस्त टेस्टी एकदम ही चटणी बनते. एकदम बनवायला साधी सिंपल आहे, पण खायला एकदम भन्नाट लागते इडलीसोबत किंवा डोश्यासोबत. तर हे पहा, झटपट आपली इथे नारळाची चटणी बनून तयार आहे. आता लगेच आपण डोश्याची तयारी करूया. चटणी तर आपली तयार झाली आहे. तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा रवा टाकून घेऊया. सर्वच एकदम मिक्सरमध्ये फिरवता येणार नाही, त्यामुळे थोडं-थोडं हे मिश्रण टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आता वाटून घेऊया. तर थोडंसं हे रवा टेक्स्चर ठेवायचे म्हणजे डोसे खूप छान होतात. तर हे सर्व मिश्रण मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि मोठ्या बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकून घेऊया डोश्याचं पीठ. तर हे पहा, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं-थोडंच पाणी टाकायचं. कारण रवा, दही आणि पाणी हे मिक्स करून ठेवलेलं आपण अगोदर, त्यामुळे रवा भिजलेला आहे. लागलंच तर आपण नंतर पुढे पाणी टाकून घेणार आहोत. तर राहिलेलंसुद्धा सर्व मी इथे रव्याचं मिश्रण पाणी टाकून बारीक करून घेतले. आणि अगदी हे डोश्याच्या पिठासारखंच व्यवस्थित पीठ बनलं जातं. असं नाही की रव्याचं आहे तर हे डोसे कसे होतील किंवा मिश्रण कसं बनेल. तर मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर पाहू शकतात मी ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत वरून हे पाणी टाकून मिक्स केले. तर हे मिश्रण खूप घट्ट वाटते. तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि परत एकदा मिक्स करूया. तर आपल्याला आपण जसं ना डोसे बनवतो त्याचं पीठ कसं असतं तसंच याची थिकनेस ठेवायची. खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे डोश्याचं पीठ भिजवून घेतले तरीसुद्धा आणखीन थोडं घट्ट वाटते, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले. तर हे पहा, अशा पद्धतीने आपले ते मिश्रण तयार झाले. तर परफेक्ट आपलं मिश्रण कसं तयार आहे. तर हे पहा, चमच्यावरती ना अशी एक थिकनेस येते, लेयर येते, तेव्हा समजून जायचं की परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार आहे.
आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा मी इथे इनो टाकून घेतला आहे. खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीसुद्धा चालेल. त्याच्यावरती 1 चमचा पाणी टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण लगेचच डोसे बनवायला घेऊया. तर व्यवस्थित हे मिक्स करायचे. तर आपल्या इथे रव्याचं मिश्रण बनवून तयार आहे डोसे बनवण्यासाठी. तर वाटतसुद्धा नाही आहे की आपण हे रव्यापासून मिश्रण बनवून घेतले. तर अगदी डोशाच्या पिठासारखंच हे मिश्रण तयार झालेलं आहे. पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून पुसून घेऊया टिश्यूने आणि थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ रुमालाने हा पॅन पुसून घेऊया. आता आपण डोसा बनवूया. 1 पळी मिश्रण घ्यायचे आणि पॅनवरती सोडून हळूच चमच्याने हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवं तसे छोटे मोठे डोसे बनवू शकतात आणि खूप छान याला जाळी पडते. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची. तर हे पहा हलक्या हाताने हा डोसा मी पसरवून घेतला आहे. थोड्या वेळ आता हा डोसा असाच भाजून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आता डोसा भाजलेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया. तुम्ही हवं तर दुसरी साईडने सुद्धा भाजू शकतात. मी ते एकाच साईडने हे डोसे भाजून घेणार आहे. तर हे पहा किती छान खरपूस असा रंग आला आहे. आपला पहिला डोसा बनवून तयार झाला आहे आणि एकदम क्रिस्पी बनतात. किंवा तुम्हाला जर मऊ डोसे बनवायचे असतील तर तसंसुद्धा बनवू शकतात. मिश्रण थोडंसं पातळ बनवायचं आणि त्याचेसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत डोसे बनतात. क्रिस्पी बनवायचे तर क्रिस्पीसुद्धा बनवू शकतात. तर आता दुसरा आणखीन एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचं आहे म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो. तर आता दुसऱ्यांदा आपण हा डोसा बनवून घेतो आहे. तर 1 पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया आणि हा सुद्धा डोसा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि किती छान याला जाळी पडली आहे पहा. तवा चांगला तापला असेल ना तर जाळीसुद्धा खूप छान पडते हे पहा. तर हा सुद्धा आता आपण डोसा भाजून घेऊया. तर हे पहा डोसा भाजला की आपोआप याच्या कडा अशा मोकळ्या होतात आणि खालची साईड व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊया. तर अगोदर साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत. म्हणजे डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो आणि छान खरपूस रंग दिसतोय पहा. तर अशा पद्धतीने डोसे भाजून घ्यायचे आणि हा सुद्धा डोसा आता आपण काढून घेऊया. चांगला भाजलेला आहे. डोसे चांगले भाजू द्यायचे म्हणजे व्यवस्थित क्लीन निघतात. ते पॅनला अजिबात चिटकत नाही. तर हे पहा झटपट आपला दुसरासुद्धा डोसा तयार आहे. कोणी म्हणणारच नाही की आपण हे डोसे रव्यापासून बनवलेत. एवढे भारी हे डोसे बनवून तयार होतात. तर इथे आपण 2 डोसे बनवून घेतलेत आणि एकदम मस्त हे डोसे तयार झालेत. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व डोसे मी असेच बनवून घेणार आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर तुम्हाला केव्हाही डोसे खायची इच्छा झाली तर तुम्ही झटपट असे रव्याचे डोसे बनवू शकतात. आणि आता तुम्ही म्हणाल मऊ कसे बनवायचे किंवा क्रिस्पी कसे बनवायचे. तर मऊ डोसे बनवायचे असतील ना तर लगेच डोसा काढून घ्यायचा थोडासा भाजला की म्हणजे तो काढल्यानंतर मऊ होतो आणि क्रिस्पी भाजायचा असेल तर छान कमी गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत खूप वेळ भाजून घ्यायचा. म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे तो चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजला जातो आणि खरपूस रंग आल्यावरच काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे आपण डोसे दाखवलेत. तर झटपट आपले इथे रव्याचे डोसे बनवून तयार आहे. सोबतच आपली नारळाची चटणी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कालसुद्धा आपण हिरव्या मटारपासून मसाला पुरी बनवलेली त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. एकदम मस्त अशी मटार मसाला पुरी बनवलेली आहे. तर आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तर आज आपण बनवतोय रवा उत्तप्पा. तर बरेच वेळेस असं होतं की आपल्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर चला म्हटलं झटपट कमी वेळेत कमी गॅस वापरून आपण हा उत्तप्पा बनवतोय आणि बनवायला तर खूप सोपं आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. आता चमच्याने हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ठेवूया.
आणि उत्तप्पा बनवायला जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. पटकन हा उत्तप्पा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणी किंवा आपली नारळाची हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे. तर 3 चमचे तांदळाचे पीठ टाकले. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं. तर रव्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होईल की उत्तप्प्याला छान बाइंडिंग येईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ थोडंसं टाकू शकता. शक्यतो गव्हाचं टाका, म्हणजे बाइंडिंगसाठी सोपं पडेल. ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स केले. तांदळाचं पीठ, दही, पाणी आणि रवा. झाकण ठेवू आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेत. तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतले ते पाहूया. बारीक चिरून घेतले एक छोटा कांदा, कोथिंबीर, थोडासा कोबी घेतलाय आणि बारीक टोमॅटो चिरून घेतलाय आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स फक्त टाकलं तरी चालेल आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊया. आता रवा भाज्या कापेपर्यंत चांगला मुरलेला आहे. तर फुलून डबल झाला आहे आणि छान असं तो भिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते टाकून घेतले. बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन भाज्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बीट वगैरे, गाजर हे पण किसून टाकू शकतात. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या वापरू शकतात. आता इथे सर्व भाज्या मी टाकून घेतलेत. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त पाणी होऊ शकतं. कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागणार आहे. आता अर्धा पेला एवढं मी पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मिश्रणापासून तुम्ही भरपूर असा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपी बनवू शकतात, म्हणजेच नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. हे मिश्रण बनवायला किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच. फक्त आपल्याला रवा, दही, पाणी आणि भाज्या वगैरे लागणार आहेत. यापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात. तर खूप असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात एका मिश्रणापासून. तर ज्यांच्याकडे आप्पे पात्र असेल त्यांनी मस्त आप्पे बनवू शकतात किंवा मग इडली बनवली तरी चालेल. पण आपल्याला कमी गॅस वापरून हा नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी पटापट उत्तप्पा करून घेणार आहे. तर मिश्रण एकदम आपलं परफेक्ट असं बनवून झाले. तर मला थोडंसं हे थिक वाटते. तर अगोदर मी एक उत्तप्पा बनवून पाहते. जर मिश्रण थिक वाटलं तर थोडंसं नंतर पाणी टाकून आपण मिश्रण ओलसर करून घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आता आपल्याला पॅनवरती 2 ते 3 चमचे टाकून पसरवून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे मिश्रण पॅनवरती थोडं टाकून घेऊया आणि चमच्याने पसरवून घेऊया. तर व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा पहिला उत्तप्पा बनवून घेतला आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि साईडने याला ना तेल सोडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असा हा उत्तप्पा भाजला जाईल. साईडने तेल सोडल्यामुळे छान उत्तप्पा भाजला जातो. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्हाला तसं जमत नसेल, म्हणजे तसं आवडत नसेल तर वरून तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून टाकली तरीसुद्धा चालेल. खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं वरती तेल लावून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आता साईडने पहा अशा कडा भाजलेल्या दिसतात, मगच आपल्याला हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचे. तर पहा किती छान खरपूस असा आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पहिला उत्तप्पा आपला थोडासा जाड झाला आहे आणि माझा पॅन खूप जुना आहे, त्यामुळे त्याच्यावरती ना चिकटलं जातं. त्यामुळे मी अगोदर म्हटलं एक बनवून पाहते आणि नंतर मग बाकीचे मिश्रण थोडंसं ओलसर करून आपण बनवूया. आणि थोड्या वेळाने दुसरी साईड भाजली की आपण पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून छान मस्त असं आपला इथे उत्तप्पा भाजून तयार झाला पहा. आणि खूप खायला छान लागतो बरं का चवीला. दह्यासोबत किंवा मग कोणत्याही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत अतिशय आवडतो. तर नाश्त्यामध्ये रोज-रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा उत्तप्पा नक्की बनवून पहा. तर पहिला उत्तप्पा आपण बनवून घेतला आहे आणि मस्त भाजला गेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी पोटभरीचा हा उत्तप्प्याचा नाश्ता बनून तयार होतो. तर हे मिश्रण मला थोडंसं थिक वाटते, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत आणि नंतर आणखीन राहिलेले आपण उत्तप्पे बनवून घेऊया.
तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पॅनवरती परत थोडंसं तेल लावून घेतले आणि आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊया. तर आता आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झाले. अगोदर थोडंसं थिक होतं, आत्ता व्यवस्थित त्याची थिकनेस झाली आहे पहा. तर असं पसरवता येईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि आता कमी गॅसवरती हा उत्तप्पासुद्धा छान असा भाजून घेऊया. तर व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतले आणि मस्त आता आपल्याला चमच्यानेला गोल असा आकार पण देता आलेला आहे. तर थोड्या वेळ असंच भाजून घेऊया. लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना, तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे. भरपूर याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही त्यांना असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजीपालासुद्धा जाईल. तर आता हा उत्तप्पा मी पलटी करून घेतला आहे आणि थोड्या वेळाने अलटी-पलटी करून आपण हा उत्तप्पासुद्धा भाजून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा बाकीचे उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे उत्तप्पे बाकीचे बनवायचे आहेत. आता मी व्हिडिओपुरते 3 बनवून घेतलेत आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हा उत्तप्पासुद्धा आपला दुसरा बनवून तयार झाला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर किती कमी वेळेत हे उत्तप्पे तयार झाले तुम्ही तर पाहिलंच आहे. आणि रोज-रोज पण मुलांना चहा चपाती, भाजी चपाती, उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अधूनमधून असा नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या वगैरे जातात. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पे बनवलेत. किती भारी दिसतायत पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.